आज मी तुम्हाला मस्तपैकी फक्त एक वाटी पोह्यापासून क्रिस्पी कुरकुरीत गरमागरम टेस्टी असे हे पकोडे बनवून दाखवणार आहे। पोह्यापासून आपण नेहमीच कांदे पोहे वगैरे बनवतो आणि तेवढंच खातो, पण ह्याच्या व्यतिरिक्त पोह्यापासून खूप छान छान असे हे पदार्थ बनले जातात। त्यातलाच हा पोह्या पकोडा आपण याला बोलतो, म्हणजेच पोह्याचे भजे। खायला इतके छान टेस्टी क्रिस्पी आणि कुणाला जर सर्व केलं ना तर कोणी बोलूच शकत नाही की हे पोह्याचे भजे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। इकडे मी 1 वाटी पोहा घेतलाय, फक्त एकच वाटी घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला सकाळ सकाळ नाश्त्यासाठी एवढं पुरेसं आहे। म्हणजे हे भरपूर क्वांटिटीमध्ये पण करू शकता तुम्ही, पण हा नाश्त्याचा प्रकार असतो त्यामुळे आपण थोडंच करतो। याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं शिल्लक, डायरेक्ट असं सुक्कं नाही बनवायचं, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला नरमपणा खूप गरजेचा आहे। थोडा वेळ झाला, 5 मिनटं झाले की पोहे आपण चेक करायचं, उरलेलं सगळं पाणी सोकून घेतलंय पोह्यानी आणि नरम सॉफ्ट असे मॅश होत आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे। मिक्सरचं भांडं घ्यायचं, खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी हे बनवू शकता। म्हणजे कांद्या पोह्याच्या ऐवजी तुम्ही हे ट्राय नक्की करा। आता हे सगळे पोहे मी ह्या भांड्यामध्ये मिक्सरच्या टाकून घेते। आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण इकडे दही टाकणार आहोत। पोहा जर असं सुकून घ्यायचं, पाणी म्हणजे पाण्यामध्ये झाल्याने व्यवस्थित भिजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। मग अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये दही टाकायची, आंबट दही वापरायचं। दहीने इतका छान सॉफ्टनेसपणा येतो आतमध्ये आणि टेस्ट इतकी मस्त वाटते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं, छोटी अर्धी वाटीच्या अंदाजाने तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ किंवा मैदा वगैरे वापरू शकता, पण तांदळाच्या पिठाने आणि गव्हाच्या पिठाने हे पोहे खूप छान टेस्टी होतात। आता दहीच्या वाटीमध्ये मी पाणी टाकून थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि ह्याला आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं भज्याच्या पिठावानी। हलक्या हाताने हे सगळं जरा एकजीव करून घ्यायचं आणि मग वाटण करून घ्यायचं। हे बघा, आता मी हे वाटण करून घेतलंय, हे असं पीठ तयार होतं। हे बघा किती छान असं भज्याचं पीठ तयार झाले। घट्ट पाहिजे, पाणी टाकायचं नाही जास्त, वाटता वेळेस थोडंसं टाकायचं लागेल तसं। आता हे सगळं काढून घ्यायचं एका बाउलमध्ये। मस्त असा बॅटर भज्याचा तयार झालेला आहे, खूप सुंदर आणि टेस्टी हे भजे तयार होतात। तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा, तुम्ही नेहमी हे करता, कारण की काही कुटाणा नाही, जास्त वेळ लागत नाही, झटकीपट तुम्ही करू शकता। आता आपण हे पीठ सगळं वाटलेलं याच्यामध्ये काढून घेतलंय, तर आपण याच्यामध्ये थोडेसे काहीतरी साहित्य टाकायचे। कोथिंबीर बारीक चिरून टाकायची। इकडे जर तुम्हाला भज्यामध्ये कांदे वगैरे आवडत असतील तर एक छोटासा कांदा बारीक चिरून टाकू शकता, ऑप्शन आहे। मला आवडत नाही पोह्याच्या भज्यामध्ये स्पेशली, म्हणून मी नाही टाकला। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेत। हे बघा, अर्धे चमचे मी इथे जिरे टाकले, थोडासा लाल मिरचीचा कूट टाकला। इकडे तुम्ही हिरव्या मिरच्या 1-2 कट करून टाकू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जरा मिक्स करून घ्यायचं। आणि थोडासा आपण याच्यामध्ये पोह्यामध्ये छान फ्लफीपणा, म्हणजे फुगले जातात मस्तपैकी असे, त्यासाठी थोडासा मी इथं सोडा टाकला। खायचा सोडा असतो बघा, तो टाकायचा चिमूटभर, किंवा इनो सोडा असतो आपला, तो थोडासा टाकला तरी हरकत नाही। आणि हे मिक्स करायचं। आता सोडा टाकल्यामुळं पीठ कसं फुगलं गेलं, लगेच फ्लफी होतं पीठ सोड्यामुळं। कोणतंही पीठ असू द्या भज्याचं, छानपैकी मस्त फुगले जातात मग भजी आपले। मग भजे वडे कोणतेही असो, थोडासा सोडा हा गरजेचा आहे। मस्त पीठ तयार झाले आपलं पोह्याच्या भज्याचं। त्याला थोडा वेळ द्यायचा, पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं आणि तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मग गॅस स्लो ठेवायचा। तर मी तेल तापून घेतले आणि गॅस स्लो केला आहे। हे असे छोटे छोटेसे भजे पाडून घ्यायचे, म्हणजे पकोडे पोह्याचे करून घ्यायचे। लहान मोठे आता आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर मला लहान म्हणजे बरं वाटतात खायला, एक उचलून असं छान वाटतात, म्हणजे सर्व करायला चहासोबत भरपूर असे मस्त बशीमध्ये किंवा एका छोट्या प्लेटमध्ये देऊ शकता। तरीही सुद्धा तुम्हाला जसे आवडतील तसे इकडे याचा लहान मोठा आकार देऊ शकता। जितके बसतील तितके हे सेट करायचे हलक्या हाताने, कारण गरम तेल आहे, थोडं जपून करायचं। आता मी एवढे हे पाडून घेतले आहे। थोडा वेळ झाला की लगेच खालचंपणा
खालून जरा कडक झाला की लगेच त्याचा रंग चेंज होतो. रंग चेंज झाला की असं पोह्याचा जो आपला चमचा असतो बघा खायचा छोटा, त्याने असं हलक्या हाताने अलटी पलटी करून घ्यायचं. घाई करायची नाही, अगदी अलगद हाताने ह्याला पलटी करून घ्यायचं. नाहीतर काय होतं, एवढी मेहनत आपली वायाला जाईन, तुटले जाऊ शकतात जर घाई केली तर. त्यामुळं सगळी प्रोसेस हलक्याच हाताने करायची, प्रेमाने करायची. बघू शकता मस्तपैकी अशी क्रिस्पी लाल भडक असे आपले हे पोह्याचे पकोडे तयार झाले आहेत खाण्यासाठी. जरा वेगळं काही करायचं. रोज रोज आपण एकच भाजी नाश्ता वगैरे करून पण कंटाळा येतो. अशा वेळेस जरा थोडंसं त्याच साहित्यापासून पण वेगळं. आता पोहे, कांदा पोहे खाल्ले असतील आपण सगळेच खातो, पण आता विचार करू शकता आपण अशी पोह्यापासून कधी भजी केलेत का? नाही ना. मग जरा ट्राय करून बघायचं. हे बघा मस्त झालेत भाजून, जास्त करपून द्यायचे नाहीत आणि पोहे असे कडक क्रिस्पी दिसतात आहेत ना. बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर किती सुंदर झालेत. काढून घेते सगळे आणि दुसरा बॅचसुद्धा मी वड्याचा भज्याचा टाकून घेते. छोटे छोटे शक्यतो तुम्ही करा, मस्त वाटतात खायला. हे असे पूर्ण मी परत एकदा काढून घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी पोह्यापासून भरपूर सारे तुम्ही असे छोटे छोटे भजे करू शकता. लहान मुलाला तर खूपच आवडतील. आता हे सुद्धा दोन्ही साईडून मस्त गोल्डन ब्राऊन लाल रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करते. मंदच गॅस ठेवायचा, हाय फ्लेम नाही ठेवायची. हे बघू शकता मस्त झालेलं आहे. तर हे बघू शकता आपला दुसरा बॅच पण मस्त फ्राय झाला आहे, कडक झाला आहे आणि भजे आपले पकोडे खूप मस्त क्रिस्पी तयार झालेत. रंग छान सुंदर आला आहे. आता प्लेटमध्ये थोडे थंड करून काढून घेतलेले आहेत. बघू शकता याचा क्रिस्पीपणा किती असे कुरकुरीत वाटतात. पाहता क्षणी तो कुणालाच वाटणार नाही की हे पोह्याचे भजे. हे असं केचपसोबत गरमागरम चहाचा कप आणि हे पोह्याचे असे गरमागरम कुडकुडीत असे भजे जर असेल ना, तर मस्तच असा नाश्ता होईल सकाळचा. हे बघा याचा क्रिस्पीपणा बघा कसा मस्त फुटलाय लगेच आणि आतून पोह्याचा बॅटर, तांदळाचं पीठ, दह्याचा एक छानपैकी थोडासा खटासपणा याच्यामध्ये आपण टाकला आहे, म्हणजेच आंबटपणा. आणि असं डिप करायचं, गरमागरम चहाचा एक घोट घ्यायचा आणि एक भजा उचलायचा. मस्तपैकी तुमचा नाश्ता होऊन जाईल. एकदम आनंद वाटेल सकाळ सकाळ असा हेल्दी नाश्ता भेटला की. आता पोहे बघितलं की आपण करतो फक्त कांदेच पोहे, म्हणून जरा असं काहीतरी वेगळं ट्राय करून बघा. आणि लहान मुलाला टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता केचपसोबत, म्हणजे प्रोटीन भरपूर भेटेल. पोहे आहेत, वरून तांदळाचं पीठ आहे, दहीसुद्धा शरीरासाठी चांगलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिम्पल आणि नवीन रेसिपी पोहा पकोडा? ट्राय करा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कधीही स्नॅक्स म्हणून तुम्ही याला करून ठेवू शकता. एक 2-3 दिवस तर आरामात टिकू शकता फ्रीजमध्ये. हवाबंद काचेच्या बॉटलमध्ये याला पॅक करून ठेवू शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.